भावांनो आणि बहिणींनो, अमृता प्रीतम याच्याबद्दल किती उत्सुकता आहे हे तुमच्या उपस्थितीवरून लक्षात येतं. ते एक छानसं सुंदरसं स्वप्न आपल्या देशामध्ये होऊन गेलेलं आणि त्याच्याबद्दल सगळ्या देशालाच, ती कुठं पंजाबमध्ये होती तरी मराठी माणसाला त्याच्याबद्दल कायम कुतूहल वाटत आलेलं आहे. त्यापैकी मी एक आहे. मला व्यक्तिशः सुरुवात करताना सांगावं वाटतं की ज्या पश्चात्ताप करणाऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या त्याच्यातली ही एक गोष्ट आहे. मी दिल्लीत होतो त्यावेळेला, त्याही दिल्लीतच होत्या, परंतु मला त्यांना भेटता आलं नाही. मी त्याच काळामध्ये रसिदी तिकीट वाचलेलं होतं आणि माझे मित्र होते पत्रकार प्रमोद चुनचुनवार, त्याला मी ते रसिदी तिकीट सांगितलं, त्यांनीही वाचलं आणि तो गेला. मी नाही गेलो, तो गेला हाऊस खासमध्ये. त्यांचं घर K15 म्हणून प्रसिद्ध असलेलं त्यांचं घर, त्या घरी गेला आणि इमरोज होते तिथं. त्या वयस्क झालेल्या आणि म्हणजे 5-6 वर्षांनी त्या वारल्या. 2000ला मी तिथं होतो, त्या 2005ला गेल्या. त्या काळामध्ये ह्यांनी हट्ट धरला आणि ज्या पलंगावर त्या बसलेल्या होत्या त्याच्या खाली बसला. पुस्तक नेलेलं होतं, त्याच्यावर त्यांची सही घेतली थरथरत्या हाताने. आता वय खूप झालेलं, थरथरत्या हाताने केलेली सही. तो जेव्हा परत आला तेव्हा तो इतका भारावलेला होता की अशा लोकांचे डोळे बघितले तरी आपल्याला समाधान वाटावं. म्हणजे प्रमोदचे डोळे बघून मी समाधानी झालो आणि मग नंतर हस्ताक्षर बघितलं, त्यांच्या पेनचं हस्ताक्षर. ही एक घटना होती. त्याच्यानंतरची दुसरी घटना आपल्या गावाशी संबंधित आहे. ज्या दिवशी त्या गेल्या, मला वाटतं कॉलेजकडे चाललेलो होतो, रस्त्यातच तिवारी सरांचा फोन आला. फोन काय होता म्हटलं, सर अरे किसी के घर में अगर बुरी घटना हो गई हो तो उनके रिश्तेदारों को उसकी इत्तला करनी पड़ती है. अपने ही परिवार में एक दुर्घटना हुई है, वो तुझे पता. म्हटलं क्या हुआ है? मला आपला परिवार म्हणजे घर. म्हटलं काय झालं? तर ते म्हणे आपली अमृता चली गई. अमृता प्रीतमशी हे नातं अंबाजोगाई ते पंजाब, हे नातं मला वाटतं की खूप बळ देणारं आहे. काय तिवारी सर कुठं, मी कुठं, बरं ह्या गोष्टी त्यांच्या आणि माझ्यातल्याच आहेत की तिवारी सरांना असं वाटलं की अमृता गेली तर अमरला सांगावं आणि हे शेअरिंग जे आहे ते मला तिच्याबद्दलचं लाभलं. तिसऱ्या वेळेला काय झालं, मिनाज नावाची एक पत्रकार आमची मैत्री, ती आता अमृता गेलेली आहे आणि इमरोज ह्याला आहेत मुंबईला. तिनं इमरोजची मुलाखत घेण्यासाठी ती माझ्याशी बोलून ती गेली. इमरोजबद्दल मी थोडंसं वाचलेलं होतं त्यामुळे तेवढं सांगितलं तिला आणि तिनं त्यांची मुलाखत घेतली आणि ती पण त्याच भारावलेपणानं आलेली होती ज्या भारावलेपणानं प्रमोद चुनचुनवार आलेला होता. ती मिनाज आता कोल्हापूरला आहे, ती पत्रकार आहे. अमृता जी आहे हिच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक प्रवादही केलेले आहेत, परंतु गुणगौरव करायला कुणीही चुकलेला नाही. खुशवंत सिंग सारखा लेखक तिला क्वीन ऑफ पंजाब असं म्हणतो, पंजाबची राणी, क्वीन ऑफ पंजाब असं खुशवंत सिंग सारखा लेखक म्हणतो. गुलजारचं तर कोट मी माझ्या पोस्टमध्ये शेअर केलेलं होतं की ती काय करते तर उन्हाला पकडते, तिला निचोडते, त्याचा रंग आपल्या ओढणीवर टाकते वगैरे वगैरे. हे सगळं गुलजारसारख्या मोठ्या लोकांनी, गुलजार तिथं जायचे बरं का दिल्लीला. म्हणजे जसं साहिर, गुलजार हे लोक दिल्लीला गेले की ते K15 त्यांचा ठेपात असायचा आणि तिथं त्या मैफिली चालायच्या.
तर अशा अनेक लोकांनी केल्या, परंतु मी शोधलं, अनेकांनी शोधलं, साहिर लुधियानवीनं काही अमृताचा उल्लेख करून लिहिलेलं नाही आहे. हां, ते आता कथा ज्याची सगळ्यात जास्त उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे ते मी सांगणार आहे. पण साहिरकडून फक्त एक वाक्य दुसऱ्यांनी कोट केलेलं, की साहिर एकदा आपल्या आईला म्हणाले की ती जी मुलगी गेली ना ती तुझी सून होणार होती, असं एक उल्लेख तिसऱ्यांनी लिहिलेला असं ते म्हणाले होते असं. पण त्यांनी स्वतःहून काही लिहिलेलं नाही आहे. एवढंच नव्हे तर सुरुवातीच्या काळामध्ये अमृताने कथा लिहिली, ती आवर्जून कथा त्यांना पाठवली. पत्रव्यवहार तर व्हायचाच, परंतु पत्रिकेमध्ये छापून आलेली कथा, ती त्यांच्या प्रेमाची कथा, तर ती कथा पाहून सुद्धा त्यांनी शब्द काढलेला नाही, लिहिलेलं नाही त्याच्याबद्दल. पंजाब आणि महाराष्ट्र ह्याच्या रिलेशनशिपमध्ये केवळ सैनिकी रिलेशन, म्हणजे मराठे इथून तिथं गेले, काही काळ शिखांच्या सोबत त्यांनी लढाई दिला वगैरे, हे ठीक आहे. किंवा नांदेडचा गुरुद्वारा हा गुरु गोविंद सिंगांच्या तिचं स्मारक, त्याचा संदर्भ दिला जातो. परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन वाटतं ते नामदेवाचं. नामदेव मराठी माणूस, तो गेला तिथं पंजाबमध्ये, घुमाणचं तर उल्लेख आपण अनेकदा ऐकलेला आहे. त्या माणसानं मराठी माणसाचं सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक हे नातं पंजाबशी जोडलं. तेच पुढं अमृताने नेलेलं दिसतंय, अमृताच्या निमित्तानं पुढं आलेलं दिसतंय. ह्या गोष्टी मला वाटत असल्या तरी हां, मी एक एक्सप्लेनेशन करायला पाहिजे. ते असं की ही जी मालिका आहे, या मालिकेचा उद्देश असा आहे की लेखकाची ओळख व्हावी, लेखकाच्या केवळ साहित्याची ओळख व्हावी असं नाही, लेखक म्हणून सुद्धा माहीत व्हावा. आणि त्याचं सगळं साहित्य तर आपण सांगू शकत नाहीत, त्याला तेवढा वेळ पुरणारी नाही. मग किमान एका रचनेचा परिचय करून द्यावा अशी त्याच्या मागची अपेक्षा आहे. तर म्हणून मला अमृताचं जीवन कार्य हे तुम्हाला सांगावं लागतं आहे. अमृता 31 तारीख जी आहे ना, 31, हे तिच्या आयुष्यामध्ये एक को रिलेशनशिप अशी आहे की तिचा जन्म 31 ऑगस्टला 1919 आणि तिचा मृत्यू 31 ऑक्टोबरला 31ला, आणि ते मात्र 2005ला. दीर्घकाळ जगली ती. तिचे वडील शिक्षक, साहित्यिक, त्यांचे लेख वगैरे प्रसिद्ध व्हायचे. कठोर होते, जुन्या संस्कारांनी ग्रस्त होते. आई होती, ह्या लहान असताना 11व्या वर्षी त्यांची आई वारली. बरं, हिचं लग्न जमलं कधी? 6व्या वर्षी. आई गेली 11व्या वर्षी, आणि आई गेल्यानंतर तिला एकाकीपणा वाटायला लागला. आजी होती घरी, तिच्या असं लक्षात आलं ही बालिकाच ना, 10-11 वर्षाची. त्यावेळेस तिला असं लक्षात आलं की आपल्या घरामध्ये काही अशी भांडी आहेत जे आपल्या घरातले लोक वापरत नाहीत, पण बाबांचे म्हणजे वडिलांचे मुसलमान मित्र आले तर त्यांच्यासाठी ते वापरले जातात. म्हणजे आपल्याकडं म्हणजे ही जी अनटचेबिलिटी आहे, ती अनटचेबिलिटी फक्त जातीपुरती बघितली जाते, पण तसं काही नव्हतं तिथं. अमृताला ह्याचं कोडं पडलं की हे असं का, आणि मग तिनं हट्ट धरला की मला त्याच उन्ही बर्तनों में खाना है, त्याच भांड्यांमध्ये मला दे, काय लस्सी द्यायची तर त्या भांड्यामध्ये दे. आणि हा हट्ट वडिलांना काही आवडला नाही, त्याच्यावर तिचं खूप मोठं भांडण झालं. आई गेल्यानंतर तिला तिनंच लिहून ठेवलेलं आहे
एक अशी प्रचिती आली बरं का. लहान मुलांना असं सांगितलं जातं की देव जो आहे तो लहान मुलांच्या प्रार्थना कबूल करतो. ते निरागस असतात, निष्पाप असतात. त्या लहान मुलांच्या प्रार्थना देव ऐकतो आणि ते पूर्ण होतं. आई मेली तेव्हा तिनं प्रार्थना केली की माझ्या आईला नेऊ नकोस, राहू दे इथंच, जिवंत राहू दे. आणि ती गेलेलीच होती. तिला वाटलं की देव काही ऐकत नाही, हे काही खरं नाही आहे, हे खोटं आहे. हे ती आहे ना 11 वर्षाची असताना मुलगी, तिच्या डोक्यामध्ये हे विचार यायला लागले. आणि आई गेल्यानंतर तिचे लिखाण सुरू झालं. म्हणजे ह्याच्यामधलं एक भाग तर असा आहे की एकाकीपणा, म्हणजे त्याला म्हणायचं आयसोलेशन एका अर्थानं, की सगळ्यापासून आपण वेगळे झालो, विभक्त आहे, मी वेगळी आहे बाबा, मला तुमच्यासारखं नाही आहे माझं. ही जाणीव झाल्यानंतरच माणसाला लिहायची प्रेरणा होते. आणि ती प्रेरणा तिला त्याची आई गेल्यानंतर तीव्रतेनं मिळाली. तिनं लिहायला लागली. आणि 16 वर्षाची असताना, 16 वर्षाची म्हणजे लक्षात घ्या की त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी नाही आहे फारशी, नवीनच प्रिंटिंग आलेली. 16व्या वर्षी तिचा पहिला कविता संग्रह निघाला आणि तो कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि त्यावेळेला मोठं कौतुक झालं की इतक्या लहान मुलीचं कविता संग्रह आलेला आहे आणि चांगल्या कविता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. मोठं त्याचं कौतुक झालं आणि नावही झालं. त्याच्यानंतर हे वडिलांचं वाद सुरू झाला, पण तिचं लग्न झालेलं होतं. हे जे अमृता प्रीतम आहे ना, हे प्रीतम आडनाव नाही आहे तिचं. तिच्या नवऱ्याचं नाव प्रीतम सिंग असं होतं. तर तिनं स्वतःचं नाव अमृता प्रीतम केलं. तर ती प्रीतम झाल्यानंतर तर मग तर तो जो नवरा होता तो होजियरीचं म्हणजे कपड्याचा व्यापार करायचा आणि संपादन वगैरेही करायचा, लेख वगैरेही लिहायचा. म्हणजे एकदमच असा अडाणी नव्हता. नंतर नोकरी करायला लागला. तर तो प्रीतम, पण ह्यांचा काही सूर जमला नाही. काय झालं पुढं, सुरुवातीला तर ठीक राहिले, ते न जमताही राहिले. पण एकदा असं झालं, हिला डायरी लिहायचा नाद होता आणि मग ती डायरी उघडून त्यांनी नवऱ्यानं वाचली. हे सगळ्यात खतरनाक खेळ असतो आपल्या समाजामधला. मोबाईल नाही तर मोबाईल बघतील. रात्री कुठं काय मॅसेजचा टुंग टुंग वाचलं की कुणाचा मॅसेज आला असं डोकावतील. हे असं चालतं. तर त्या नवऱ्यानंही बिचाऱ्यानं तसं केलं. ती डायरी काढली. बरं, त्याला साहित्यातलं फारसं नव्हतं बरं का, शिकलेला चांगला होता. परंतु ही जी काही प्रतिमानं वगैरे लिहायची, कविता लिहायची, प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे, ह्या शब्दाचा काय अर्थ, त्या शब्दाचा आहे, ती वैतागली आणि तिनं डायरी लिहिणं बंद करून टाकलं. आणि शेवटी त्यांनी अलिप्त होण्याचा निर्णय केला. लग्न म्हणजे तिचं लग्नाचं झाल्यानंतर 1935ला म्हणजे 1919चा जन्म आणि 35ला त्यांचा डिव्होर्स झाला. ते वेगळे झाले. पण वेगळे झाल्यानंतर सुद्धा तिनं प्रीतम हे नाव वगळलेलं नाही आहे. ही एक कथा म्हणजे वडिलां 3-4 पुरुषांच्या रिलेशनमध्ये अमृताचं व्यक्तिमत्व कसं वाढत गेलं ते लक्षात येतं. त्याच्यातला पहिला वाद वडिलांशी झालेला, नंतर नवऱ्याशी झालेला. परंतु तो वाद आहे ना, तो वाद असा टोकाला जात नाही. टोकाला जात नाही म्हणजे कसं की त्याच्यामध्ये द्वेष येत नाही. ते डायव्होर्स झालं, वेगळे झाले, पण नाव कायम ठेवलं. नाव कायम ठेवलं एवढंच नाही बरं का, की जेव्हा खूप वय झालेलं आहे, आता डायव्होर्स होऊनही जमाना झालेला आहे आणि हा आजारी पडला प्रीतम आजारी पडले, त्यावेळेला इमरोजनं आणि अमृतानं त्यांना घरी आणलं. प्रीतमपासून 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी. तर त्या मुलांचं निमित्त करून त्याला घरी आणलं आणि त्यांची सेवा केली.
म्हणजे घटस्फोट ज्या नवऱ्याबरोबर घेतला तर त्याच्यामध्ये असा द्वेष नसतो. हे स्वतःचे पंख फडकवण्याची जागा तयार करणं असतं आणि ती जागा तिनं त्या निमित्तानं तयार केलेली होती. लेखिका म्हणून अमृता 50 पुस्तकांची लेखिका, 50 पुस्तकं लिहिलेली बरं का. म्हणजे पुस्तकं आत्ता जसे लिहितात PhDचं थेसिस वगैरे तसलं टाईपचं नाही आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. प्रत्येक तिच्या शब्दामध्ये एक वेगळा सूर आपल्याला दिसून येतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना की महात्मा गांधीच्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रानंतर प्रामाणिकपणे लिहिलं गेलेलं चरित्र म्हणजे रसिदी तिकीट, ते अमृता प्रीतमचं. इतकं स्वच्छ, पारदर्शक आणि क्रिएटिव्ह, याच्यामध्ये नवं काहीतरी आपल्याला समजून घेता येतं. म्हणजे रसिदी तिकीट सांगायला बसलो तर ते खूप मोठी गोष्ट होईल. तिच्या आयुष्यातले अनेक किस्से, 50 पुस्तकं तिनं लिहिली. त्याच्यामध्ये पिंजर ही कादंबरी ही एक आहे. ह्या कादंबरीवर मी बोलणार आहे. ही फाळणीवरची कादंबरी आहे. ही बरीच गाजली. ह्याच्यावर सिनेमा पण निघाला आहे. आणि त्याच्याशिवाय तिनं नागमणी नावाचं एक नियतकालिक काढायचे. बरं, हल्ली आमच्या पत्रकारांनी काही काढलं तर पहिल्यांदा कोणाला लेखकाला शोधत नाही, जाहिरातदाराला शोधतात, कुठून जाहिरात मिळेल. नागमणी त्यांनी अनेक दशकं चालली एकही जाहिरात न घेता. जे काही त्याला लागायचं ते वर्गणीदार प्लस स्वतःच्या खिशातले पैसे, इमरोज आणि बाई ह्या दोन्हीच्या खिशातून पैसे जायचे. ते कोणत्याही प्रकारची जाहिरात घ्यायचे नाही. ते अनेक दशकं चालले. रसिदी तिकीटबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. साहिर आता महत्त्वाचं आलं का? साहिर लुधियानवी हे सिनेमाचे गीतकार म्हणून सर्व श्रुत आहे, सगळ्याला माहीत आहे. फार प्रतिभावान कवी. ह्याची गोष्ट काय आहे? ह्याची गोष्ट अशी आहे बरं का की ही तिकडंच, म्हणजे अमृताचा जन्म ही आजच्या पाकिस्तानमधलाच आहे. त्यावेळेला ते पंजाब होतं. साहिरसुद्धा त्याच भागामध्ये जन्माला आलेला. साहिरचे वडील जमीनदार होते, मोठे जमीनदार. त्यांना 12 बायका होत्या. 12 पैकी ही एक साहिरची आई. पण साहिरची आई स्वाभिमानी, कडक स्वभावाची. त्यामुळं नवऱ्याशी जमलं नाही. ती बाजूला पडल्यानंतर तिनं आपलं लेकरू आपल्याबरोबर घेतलं. एकच मुलगा झालेला तिला. तिनं आपलं लेकरू घेतलं आणि घराच्या बाहेर पडली. तो जमीनदार इतका बदमाश, कोर्टात गेला की ते मूल माझ्या ताब्यात द्या म्हणून. म्हणजे साहिर जर तिकडं गेला असता, म्हणजे त्यावेळेसचे न्यायालय बरे होते असं दिसते बरं का. हां, तर त्यावेळेला न्यायालयाने निकाल दिला की मूल जे आहे ते आईकडेच राहील. आता हिच्याकडे काही पैसे नाहीत. एका जमीनदाराची बायको, त्यावेळेस सगळे ऐशाराम होते. पण डायव्होर्स घेतल्यानंतर खूप विपन्न अवस्थेत राहिली आणि तिनं बरेच कष्ट घेतले. आणि नंतर साहिर आणि आई हे मुंबईला आले. का आले तर त्याचं एक कारण असं आहे की हा जसा तरुण झाला, मोठा झाला, थोडासा लिहायला लागला, नाव व्हायला लागलं, त्यावेळेला आईला अशी भीती वाटायला लागली की ह्याला मारून टाकेल बाप. आणि तसं असलं ते कडू होतं, तर ते मारून टाकतंय की काय अशी भीती वाटल्यामुळं ती आई आपल्या लेकराला घेऊन मुंबईला आली. आणि मग फिल्ममध्ये साहिरचं मोठं नाव झालं. साहिरची आणि प्रीतमची भेट ज्या गावामध्ये झाली, एक मुशायरा होता, कवी संमेलन. त्या कवी संमेलनामध्ये हे दोघंही गेलेले होते. त्या गावाचं नाव होतं प्रीतनगर. योगायोग बघा.
आणि तिथंच त्यांचं एकमेकांचं इमोशनल अटॅचमेंट झाली. हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम वेगळ्या पातळीवरचं आहे. म्हणजे रूढ अर्थाने जसे प्रेम हा शब्द वापरून आपण संकेत देत असतो स्त्री पुरुषांच्या बाबतीमधलं, ते तसलं नव्हतं. हे उच्च पातळीवरचं होतं. त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला म्हणजे जास्त काळ अमृता दिल्लीत आहे आणि हे मुंबईमध्ये आहे साहिर. दोघांचे पत्रव्यवहार चाललेले आहे. खूप दीर्घ पत्रव्यवहार त्यांचे व्हायचे आणि त्या पत्रव्यवहारामध्ये एकमेकांचं अफेक्शन व्यक्त व्हायचं. आणि हे अफेक्शन होत आलेलं आहे. ह्याची तपशीलवार गोष्ट रसिदी तिकीटमध्ये स्वतः अमृता प्रीतमने लिहिलेली आहे. म्हणजे अमृता प्रीतमनं ते एक प्रसिद्ध गोष्ट आहे, तुम्हालाही माहीत असेल किंवा कुणाला नसेल. काय व्हायचं माहिती आहे का, की हे दिल्लीला जेव्हा यायचे तेव्हा अमृताकडे जायचे आणि अमृताच्या घरामध्ये एका सिगारेट ओढत बसायचे. साहिरला भयंकर नाद सिगारेटचा, तर तो सिगारेट ओढायचा आणि अर्धी सिगारेट झाली की विझवायचा आणि त्या आयस्ट्रेमध्ये टाकून ठेवायचा. गच्च भरायची आयस्ट्रे. काही तास तो असायचा तिथं तेवढ्या वेळामध्ये. आणि मग तो गेल्यानंतर ही त्या खोलीमध्ये जायची. तिथं जो सुगंध असायचा ती अनुभवायची सिगारेट पिल्याचा. आणि ते जे थोटकं असायचे ती आपल्या बोटामध्ये जेव्हा ती घ्यायची, ओढायची ती सिगारेट नंतर, तर त्या बोटामध्ये घेतल्यानंतर ती असं लिहिते की त्याचा हात माझ्या हातात आहे असं मला वाटायचं. तर ही जी फिलिंग आहे या पातळीवरचं ते सगळं होतं. ह्यांचं खूप छान रिलेशनशिप होती. पण कधीही लग्नाचा विषय झाला तरीही साहिरनं कधी होकार दिला नाही. साहिर आईच्या ऐकण्यामध्ये जास्त होता. जावेद अख्तरची मुलाखत आहे, ती आता क्लिप म्हणूनही फेसबुकवर दिसते. त्याच्यामध्ये साहिर लुधियाने म्हणतात, ते आपले जावेद अख्तर म्हणतात की त्यांना लग्न करायला कोणी रोखलं होतं. ते इतक्या मोठे लोक होते पण ते नाही जमलं त्यांना कोणी रोखलेलं नव्हतं. पण काही लेखकांना, साहित्यिकांना आपल्या आयुष्याची एक गोष्ट तयार व्हावी असं वाटत असतं आणि त्याच्यातून ते सगळं त्यांनी रंगवत गेले, असं जावेद अख्तरचं इंटरप्रिटेशन आहे. पण जे दिसतं मला जास्त प्रमाण वाटतं ते रसिदी तिकीट. आणि या रसिदी तिकीटमध्ये ह्या दोघांच्या मनामध्ये एकमेकाबद्दलचं आकर्षण होतं आणि एकमेकांच्याबद्दल आदरही होता, एकमेकांच्याबद्दल कौतुक होतं. म्हणजे जेव्हा अमृता लिहायची तर ते साहिर त्याचं कौतुकही त्याचं पत्रामध्ये करतात. तसं आधी सुरुवातीच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये त्यांनी बंद केलं. का बंद झालं? बंद झालं ह्याचं एक कारण काय झालं, माझं झालं गोंधळ. कसा? खूप वाचलं मी आता ह्याच्यावर. जास्त वाचलं की गोंधळ होतो, कमी वाचलं की भाषण जोरात होतं. तर काय, कशामुळे ह्यांचं हे झालं? तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की लताबाईंनी असं सांगितलं, असं बोलल्या म्हणे. काही कुठं उतारा बितारा मी वाचलेला नाही आहे, असंच आलेलं कानावर. लताबाईंनी असं सांगितलं की मी गाते म्हणून साहिरला किंमत आहे. हे जेव्हा साहिरला कळलं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मला लताबाईपेक्षा 1 रुपया जास्तचं मानधन असेल तरच मी माझं गीत देईन. आणि ते करून घेतलं. पण नंतर त्यांनी सांगितलं की लताबाई माझं गाणं गाणार नाही. मग कोण गाणार आहे? तर मग सुधा मल्होत्रा नावाची गायिका ती त्यांची गीतं गायला लागली. त्याच्यानंतर लताबाईंनी गाणं सुधा मल्होत्रा आल्यानंतर लताबाईचं गाणं, साहिरच्या गीतांचं ते बंद झालं.
पण सुधा मल्होत्राचं लग्न जमलेलं होतं बरं का, आणि ते लग्न होणार हे माहिती होतं, परंतु त्यांची जी घसट आहे, एकमेकांशी भेटणं आहे, ह्या गोष्टीमुळं सुधा मल्होत्रा आणि साहिल ह्यांची चर्चाही खूप झाली. अमृता प्रीतम आणि इमरोज. इमरोज ह्या शब्दाचा अर्थ आहे टुडे, आज. म्हणजे जे काही जगायचं आहे ते आज, ह्या अर्थाचा आज, वर्तमान. इमरोज त्याचं नाव आहे, मूळ नाव इंद्रजीत सिंह. तोही त्याच भागातला बरं का, पंजाबमधला. गावं वेगवेगळी आहेत त्यांची. तो मुंबईत आलेला होता. मुंबईमध्ये प्यासाचं काय प्रचार आणि त्याचे पब्लिसिटीचे डॉक्युमेंट्स वगैरे ते त्यांनीच तयार केलेले होते. दिलीप कुमारचा आन सिनेमा, त्याचे पोस्टर्स त्यांनी तयार केलेले. तो दिल्लीतून मुंबईतून ह्याला गेला, कोणत्या परिस्थितीत गेला काही समजलं नाही, पण दिल्लीत गेला. दिल्लीत त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि तो मुखपृष्ठ तयार करायचा पुस्तकांचे. आणि ह्यांना बाईंना मुखपृष्ठाच्या निमित्ताने त्यांची ओळख झालेली आहे. आणि ओळखीच्या नंतर ते दोघं मित्र झाले. नागमणी निघत होतं आधीपासून. इमरोज त्याच्यात जॉईन झाला आणि त्याच्या मुखपृष्ठाची आणि आतल्या चित्रांची पूर्ण जबाबदारी त्यांनी, त्याच्या सजावटीची. म्हणजे कुठल्याही पत्रिकेला हे एक मोठं अंग असतं की जे कुणीतरी करायला हवं, सगळं संपादक करत नसतो. तर इमरोजनं ती बाजू सांभाळली आणि संपादनाचं काम ह्या फक्त अमृता प्रीतम करायच्या. याच काळामध्ये 60 ते 64 या काळामध्ये त्यांनी घर बांधलं. तोपर्यंत अमृताही दिल्लीमध्ये भाड्याच्या घरातच राहत होत्या. त्यांनी घर बांधलं आणि मग ते एकत्र राहू लागले. फार छान त्या रसिदी तिकीटमध्ये लिहिलं आहे बरं का, की हा सोडायला जायचा. आकाशवाणीमध्ये त्या काम करत होत्या. सायकल होती त्या काळामध्ये. तर सायकलीवर डबल सीट बसून घेऊन जायचे. त्यावेळेला पाठीवर अमृता साहिल लिहायची. पण हा निरपेक्ष, तुझं ते ठीक आहे, आपल्याला सेवा करायची तुझी, आपल्याला तुझ्याबरोबर राहायचं आहे. आणि ह्या एकदम निरपेक्ष भावनेनं तो त्यांच्याबरोबर राहिला. हा मोठा चमत्कार आहे बरं का. म्हणजे मी हा चमत्कार यासाठी स्वीकारतो की असं असू शकतं, कारण जयप्रकाश नारायण आणि प्रभावती, प्रभावती देवी त्यांची बायको, त्यांचाही किस्सा जवळपास असाच आहे बरं का, की ते दोघं एकत्र होते परंतु कुठलेही त्यांचे संबंध नव्हते. त्यांनी लग्न केलं अर्थात, यांनी ते लग्नही केलेलं नाही. लिव्ह इन रिलेशन आजच्या भाषेत, ते अमृता आणि इमरोज. तर विषय निघाला म्हणून ते थोडंसं पुढं नेतो. प्रभावती देवींनी गांधीजींच्या समोर शपथ घेतली लग्न न करण्याची. त्यावेळेला ते ब्रह्मचार्याचं गुप्त पुरुषांकडे असायचं ना, बायाकडे का नाही, असं ते त्याच्यात आश्रमामध्ये चर्चा व्हायच्या. आणि प्रभावती देवी म्हणल्या मला या ब्रह्मचार्याची दीक्षा घ्यायची, आणि त्यांनी ती दीक्षा घेतली. हे जयप्रकाश नारायण अमेरिकेतून आले आणि पहिल्या दृष्ट भेटीमध्येच त्यांचं प्रेम जमलं आणि म्हणले लग्न करायचं तर हिच्याशीच करायचं. आणि आता धर्मसंकट ना, आता हिनं तर ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली आणि तिच्याशीच लग्न करायचं म्हणतो, काय करावं. प्रकरण गांधीकडे गेलं आणि गांधीजींनी त्यांना अनुमती दिली वैवाहिक ब्रह्मचर्य पाळायचं, आणि ते त्यांनी आयुष्यभर पाळलं. तर इमरोज आणि ह्यांना कोणी गांधी वगैरे भेटला नाही. ह्यांनी आपल्या स्वतःच्याच बुद्धीनं निर्णय केला की आपलं एकत्र राहायचं, पण रिलेशन आपले शारीरिक पातळीवर न्यायचे नाहीत. आणि ते एकत्र राहिले, खूप सन्मानानं राहिले. म्हणजे इमरोज ह्या बाई खासदार झाल्या होत्या काही दिवस. तर राज्यसभेला त्यांना रोज जावं लागायचं. ते घेऊन जायचा. आता
परत येऊन परत आणायला जायचं. हाऊस खास आणि पार्लमेंट हे खूप मोठं अंतर आहे. तर तो तिथंच थांबायचा, तिथल्या लायब्ररीमध्ये. आत्तासारखं स्ट्रिक्ट नव्हतं, कुणी येऊ शकत नाही पार्लमेंटमध्ये वगैरे, पोलीस आणि संरक्षण वगैरे, मोकळं होतं. तिथल्या वाचनालयामध्ये बसून हा वाचायचा. लोकांना असं वाटायचं की हा बाईचा ड्रायव्हर आहे. हां, आणि हे त्याच्या कानावरही यायचं, पण तो काही नाही म्हणायचा की ठीक आहे चलता आहे, आणि ते पुढं न्यायचा. कोणी पाहुणे आले, हे गुलजार वगैरे जे यायचे ना मुक्काम तिथं, त्यावेळेला तो स्वतः चहा फराळ तयार करून आणून त्यांना सर्व करायचा. हल्लीचा कोणी नवरा करतो असं मला नाही दिसत बरं का. बायकोच्या मैत्रिणी आल्या की लगेच आत जाऊन किचनमध्ये चहा केला आणि आणून दिला, ते इमरोज करायचा. तर असं त्यांचं ते इमरोजचं मोठं मजेशीर व्यक्तिमत्व होतं. मध्ये एक सांगायचं राहिलं की मग राज्यसभेचा जो उल्लेख आला त्याच्याबरोबरच मला हे सांगायचं होतं की अमृता प्रीतम ही पंजाबची पहिली महिला जिला पद्मश्री मिळालं, नंतर तिला पद्मविभूषण मिळालं. हां, तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला सुरुवातीच्या काळामध्ये. तोही पहिला पुरस्कार होता कोण्या महिलेला मिळालेला पंजाबच्या. आणि नंतर तिला ह्याचा साहित्य अकादमीचा मिळाला, आणि नंतर ज्ञानपीठ पुरस्कारही त्यांना मिळाला. मला असं वाटतं बरं का, हा जो त्रिकोण आहे, साहिर, इमरोज आणि अमृता, आणि खरं म्हणजे चौकोन आहे, त्याच्यात प्रीतमही आहे, हे स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या लवकरच्या काळामध्ये, म्हणजे ह्या सगळ्यांचा जन्म स्वातंत्र्याच्या अगोदर झालेला आहे. हे तरुण झाले स्वातंत्र्यामध्ये, आणि त्यावेळेला हे लोक नवीन जीवनशैली शोधत आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं वेगळं जगण्याचा प्रयत्न करतो, जीवनाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करतो, आणि हे त्या पिढीमधलं हे काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठं आदराचं वाटतं. म्हणून मी अमृता प्रीतमकडे बघताना हे केवळ लेखिका म्हणून बघत नाही, तर तिची एक जीवनशैली आहे जी नव्या पिढीला सुद्धा प्रेरणा देऊ शकते. आणि हे जीवनाचं वरचा स्तर समजून घेणं त्यासाठी फार आवश्यक आहे. आणि तो मला तिथं दोघांच्या नंतर मला फार कपल असे दिसलेले नाही आहेत की जे हे स्वीकारतील. आहेत, अगदीच नाहीत असं नाही, असे काही कपल आहेत, आजही आहेत, परंतु त्या काळामध्ये ते सगळं करणं हे मोठं कठीण काम होतं. बाईंना 3 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिलेली आहे बरं का. डॉक्टरेट म्हणजे PhD डॉक्टरेट नाही, डॉक्टर ऑफ लिटरेचर ही ऑनररी. आणि त्याच्यामध्ये विश्वशांती म्हणजे टागोरांची संस्थासुद्धा त्याच्यामध्ये त्या विद्यापीठांनाही दिलेली आहे. वेगवेगळ्या देशांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बल्गेरियाचा एक मोठा पुरस्कार मानला जातो, मला माहीत नाही तेही. असं मानतात की नवऱ्याशी तलाक झाल्यानंतर त्यांनी स्त्री प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला सुरुवात केली, आणि ती त्यांच्या प्रवक्ता झाल्या. म्हणजे भारतामध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये, स्त्रीवादाच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या मुखर बाई कोणत्या, तर त्याच्यामध्ये अमृताचं नाव वरच्या श्रेणीमध्ये येतं. हे त्यांच्या डायव्होर्सच्या नंतर त्यांच्या लिखाणामध्ये, त्याच्या अगोदरचं जे लिखाण आहे ते पुष्कळचं रोमॅन्टिक आहे, परंतु नंतरच्या लिखाणाला जे वैचारिकता मिळालेली आहे त्याच्यातही स्त्री प्रश्न हा केंद्रस्थानी राहिलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांच्या कविता असतील, शेवटच्या काळामध्ये खरं म्हणजे हे सगळं वाचू का नको असं झालं आहे मला, पण एक कविता मात्र ह्या चरित्राच्या निमित्तानं सांगायला पाहिजे. ती बहुतेक काही लोक म्हणतात की ती साहिरला उद्देशून लिहिलेली आहे, काही लोक म्हणतात की इमरोजला उद्देशून लिहिलेली आहे. मला जे काही कळलं त्याच्यामध्ये इमरोजच ह्याच्यामध्ये जास्त डॉमिनेटिंग आहे असं मला दिसतं. मैं तुझे फिर मिलूंगी, मी तुला पुन्हा,
पुन्हा येईन टाइप नहीं है। हाँ, मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ कैसे पता नहीं, शायद तेरी कल्पनाओं की प्रेरणा बन तेरे कैनवास पर उतरूंगी, या तेरे कैनवास पर एक रहस्यमयी लकीर बन खामोश तुझे देखती रहूंगी। मैं तुझे फिर मिलूंगी, कहाँ कैसे पता नहीं, या सूरज की लौ बनकर तेरे रंगों में घुलती रहूंगी, या रंगों की बाहों में बैठकर तेरे कैनवास पर बिछ जाऊंगी। पता नहीं कहाँ किस तरह, पर तुझे ज़रूर मिलूंगी। या फिर एक चष्मा बनी, चष्मा म्हणजे झरना, पाण्याचा प्रवाह। मैं फिर एक झरना बनी, जैसे झरने से पानी उड़ता है, मैं पानी की बूंदें तेरे बदन पर मलूंगी और एक शीतल एहसास बनकर तेरे सीने से लगूंगी। मैं और तो कुछ नहीं जानती, पर इतना जानती हूँ कि वक्त जो भी करेगा वो जन्म मेरे साथ चलेगा। ये जिस्म ख़त्म होता है तो सब कुछ खत्म हो जाता है, पर यादों के धागे कायनात के लम्हे की तरह होते हैं। पर सुंदर है, पर यादों के धागे कायनात के लम्हों की तरह होते हैं। मैं उन लम्हों को चुनूंगी, उन धागों में को समेट लूँगी। मैं तुझे फिर मिलूँगी, कहाँ कैसे पता नहीं, मैं तुझे फिर मिलूँगी। ही सुंदर कविता ही त्याने शेवटच्या काळामध्ये लिहिलेली होती। त्याच्यामध्ये त्यांचे अनेक पुस्तकं, रसिदी तिकीटच्या बरोबर अनेक पुस्तकांचा उल्लेख करतात। सुनहेडे म्हणून कविता संग्रह, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता। कॅनव्हास और कागज ह्याला ज्ञानपीठ मिळालेलं होतं। त्याचप्रमाणे ही जी मी निवडलेली कादंबरी आहे ती एकदम छोटी कादंबरी आहे, फार मोठी कादंबरी नाही, 100-125 पानांची आहे। पिंजर म्हणजे अस्थिपिंजरमधला पिंजर, हां, म्हणजे सांगाडा ह्या अर्थानं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। काय झालं, जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेला स्त्रियांचे फार हाल झाले। ह्याच्या अगोदर मी एक पुस्तक वाचलं होतं बरं का, तो किदवाई म्हणून एक मंत्री होता नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यांची बहीण अनीस, ती काही साहित्यिक नाही, काही नाही, कार्यकर्ती पण नव्हती, पण फाळणीच्या वेळेला ती दिल्लीत होती आणि दिल्लीत काय घडतंय ते त्याची डायरी ती लिहित होती। ती डायरी बराच काळ छापून आलेली नव्हती। जवळपास 40 वर्षाच्या नंतर ह्यांनी कोणतं आपलं पब्लिकेशन, मोठं पब्लिकेशन आहे, त्यांनी ती छापली। त्याच्यामध्ये तिनं फाळणीच्या वेळेला स्त्रियांचे काय हाल होतात ह्याचा फार सुंदर वर्णन तिच्यातही केलेलं होतं। पण इसकी बात कुछ और है, ह्याच्यात एक लालित्यही आहे, एक सौंदर्यही आहे आणि एक विदारकताही आहे। विदारकता अशी आहे बरं का, फाळणीमुळं बाई फार अस्वस्थ झालेली होती, अमृता प्रीतम खूप अस्वस्थ होते आणि होण्यासारखंच होतं। त्यावेळेला पंजाब तिथल्या शिखांच्या बाया पठाणांनी पळून नेलेल्या, पठाणांच्या काही बाया शिखांनी ठेवून घेतलेल्या, इतकं सगळं उद्ध्वस्तीकरण चाललेलं होतं। आणि त्यावेळेला त्यांनी एक कविता लिहिली। मी आता ह्या पुस्तकाचा परिचय करून देण्याच्या अगोदर ती कविता तुम्हाला सांगतो, पण त्या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की हा कवी जो आहे वारिस नावाचा, वारिस शाह, हा सूफी कवी आहे। ह्या कवीनं खूप आधी, अमृताच्या अगोदर, हीर रांझ्याची गोष्ट कवितेच्या रूपानं मांडलेली होती, खूप अशी हृदयस्पर्शी। हीर रांझ्याची गोष्ट नुसतेच नावं माहीत असतात आपल्याला, गोष्टी माहीत नसतात। त्याच्यामध्ये ती गोष्ट यासाठी सांगतो की ह्या कवितेमध्ये एक नाव आलेलं आहे, त्या नाव आहे कैदो, ते पात्र आहे त्या कथेमधलं।
काय झालं होतं की हीर एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये तो त्यांच्या भावाभावात भांडणं झाले, घरातले तो पळाला आणि गुरं राखायला लागला. गुरं राखत राखत एका गावामध्ये गेला. त्या गावामध्ये हीर त्याला भेटली. ते दोघं एकमेकांना प्रेम करायला लागले. हा बासरी वाजायचा छानपैकी. बासरी वाजली की ती पळत जायची. आणि हे गावामध्ये जेव्हा कळलं की हे खलनायक असतातच बरं का प्रत्येक कथेमध्ये. आणि मग म्हणजे बाप लोकांना आहे ना एकच मार्ग माहीत असतो. हे प्रेमाचं प्रकरण मोडायचं असेल तर काय करा, का त्याच्या अंगावर जायचं तर थोडीशी हिंमत लागते. तो प्रतिकार केलं त्याने आपल्यालाच मारलं तर काय. त्यापेक्षा सोपा मार्ग त्यांना असतं, पोरीला उजवून टाका, पोरीचं लग्न करून टाका, म्हणजे मोकळं प्रेम झालं त्यांचं. आणि म्हणून ते घाईघाईनं त्याचं प्रेम लग्न ठरवतात एक दुसऱ्या गावामध्ये. ह्याला कळल्यानंतर आता जसा हिरो प्रेमभंग झालेला असतो तसा आपला उद्ध्वस्त पिंजारलेले केस निघालेला. मग त्याने ह्या गावावरून त्या गावावर काय मिळालं तर खायचं, नाही तर नाही खायचं, असं करत करत गेला. तर त्याच गावामध्ये जिथं तिथं लग्न होणार होतं त्या गावामध्ये गेला आणि त्याला कळलं की हीरचं लग्न आहे. तो खुश झाला. त्याने बासरी काढली, वाजवायला लागला. आणि बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर त्याचे मामा लोक फार खलनायक असतात बरं का, श्रीकृष्णापासून कंस बिचारा. तर काही मामा चांगले असतात. तर ते तिथला मामा हा कैदो काय करतो, पुन्हा बघा जो बळी जाणार असतो त्यालाच लोक नावं ठेवतात. तसाच कैदोनं काय केलं, त्या पोरीला लाडूमध्ये विष टाकलं आणि खाऊ घातलं. हीर मेली. हीर मेल्याचं कळल्याबरोबर हाही पळत आला आणि त्याच्या जो लाडूचा अर्धा भाग शिल्लक होता तो खाल्ला आणि मेला. अशी ती कथा आहे. त्याच्यावर वारिस शहानं खूप चांगलं काव्य केलेलं आहे. आणि फाळणीच्या वेळेला अनेक हीर ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि त्यासाठी तू काहीतरी बोल, तू कबरीतून बाहेर ये आणि ह्या हीरचं दुःख तू मांड वगैरे असं म्हणून त्यांनी ती कविता केली. आज त्याचं पंजाबीमधलं हे आहे की आज आखा वारिस शहानू, आज वारिस शहा से कहती हूँ अपनी कब्र से बोलो और इश्क की किताब का कोई नया पन्ना खोलो. पंजाब की एक बेटी रोई थी, तूने एक लंबी दास्तान लिखी. आज लाखों बेटियां रो रही है, वारिस शाह तुमसे कह रही है, ए दर्दमंदों के दोस्त पंजाब की हालत देखो, चौपाल लाशों से आटा पड़ा है, चिनाब लहू से भरी पड़ी है, किसी ने पांचों दरिया में एक जहर मिला दिया है और यही पानी धरती को सींचने लगा है. इस जरखेज धरती से जहर फूट रहा है. देखो सुर्खी कहाँ तक आ पहुँची और कहर कहाँ तक आ पहुँचा. फिर जहरीली हवा वन जंगलों में चलने लगी, उसमें हर बांस की बांसुरी जैसे एक नाग बना दी. नागों के लोगों के होंठ डस लिए, नागों ने लोगों के होंठ डस लिए और डंक बढ़ते चले गए. और देखते देखते पंजाब के सारे अंग काले और नीले पड़ गए. हर गले से गीत टूट गया, हर गले से गीत टूट गया, हर चरखे का धागा छूट गया, सहेलियाँ एक दूसरे से छूट गई, चरखों की महफिल वीरान हो गई. मल्लाहों ने सारी कश्तियाँ सेज के साथ ही बहा दी, पीपलों ने सारी पेगे टहनियों के साथ तोड़ दी. जहाँ प्यार के नगमे गूंजते थे वहाँ बांसुरी जाने कहाँ खो गई और रांझे के सब भाई बांसुरी बजाना भूल गए. धरती पर लहू बरसा, कब्रें टपकने लगी और प्रीत की शहजादियाँ मज़ारों में रोने लगी. आज सब कैदो बन गए, हुस्न इश्क के चोर, मैं कहाँ से ढूंढ के लाऊं एक वारिस शाह और. ही कविता त्यांनी लिहिली. म्हणजे ह्याच्यामधनं तिची ती जी काही वेदना आहे
या कवितेबद्दल असं सांगता की देहरादूनहून अमृतसरकडे चाललेली होती, रस्त्यात तिनं ही कविता वारिस शहाला उद्देशून लिहिलेली आहे. आणि ही खूप गाजलेली कविता आहे त्या भागामध्ये. पंजाबीमध्ये त्याला स्वर वगैरे काहीतरी आहेत, हे हिंदीचं भाषांतर आपल्याला उपलब्ध झालं. किती वेळ आहे? 10 मिनिटं. 10 मिनिटात होईल का नाही केव्हा? ही पारो नावाची एक मुलगी आहे. पारो, हां काय नाव तिचं? पारो नाही, हां पारोच. ती हिंदू कुटुंबातली आहे, तरुण आहे. तिचं लग्न ठरलं आहे. रामचंद नावाचा एक दुसऱ्या गावाचा मुलगा ठरलं. लग्न जमताना तशी बोली झाली, आपल्याकडे करतात ना काय, साठ लोट. त्याची रामचंदची बहीण ह्याच्या भावाला, असं त्यांचं ठरतं. आणि त्याच काळामध्ये त्या शेतात गेलेल्या असतात आणि पुरी गेलेल्या. आणि ही आपली पगडंडीवरून बघते की रामचंद्र कुठून दिसतो का वगैरे, असं येताना जाताना. पुरी नसतं असं ना, येणार नाही माहीत असून सुद्धा. तर ती येत असताना मागून एक घोडा येतो, स्वार असतो. तो त्या पोरीला उचलून नेतो. उचलून नेणाऱ्याचं नाव रशीद, तो मुसलमानाचा. आता मोठे अस्वस्थता. पारोला घेऊन गेलेला, पारोला घेऊन गेलेला, पण रशीद तिला हात लावत नाही. आणि ही घरात आल्यानंतर तिला काही कळत नाही, ही कुठं आणलंय, काय आणलंय. दाराला म्हणजे तक्रार देऊन बेशुद्ध पडते. नंतर हा येतो, खाण्यापुरतं देतो, निघून जातो. आणि नंतर जेव्हा ते बोलायला लागते तर तो म्हणतो, हे का, मला का उचलून आणलंस तू, मी काय तुझं वाकडे केलेलं होतं. तर तो सांगतो की माझ्या चुलत्याने मला भरीला पाडलं. का? कारण तुझ्या आजोबाने माझ्या आजीला पळून नेलेलं होतं, 15 दिवस घरी ठेवलं होतं आणि मग तिला परत पाठवलं होतं. मग तिनं जीव दिला, अशी ती कथा होती. रशीद तिच्यावर प्रेम करायला लागलेलं आहे. आता इथं जे नाट्य आहे ना, ते फार सुंदर नाट्य ह्या कथेमध्ये येतं. पळून आणलेली मुलगी आहे, चुलत्याच्या मनासारखं झालं, परंतु ह्याचं प्रेम तिच्यावर, आणि म्हणून तो तिचा आदर करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिचा अपमान होणार नाही ह्याची काळजी घेतो. पण ती उद्ध्वस्त झालेली आहे. ती म्हणते, आता थोडीशी सलगी झाल्या, म्हणजे बोलता यायचा वेळ झालेली. ती म्हणते की मला माझ्या घरी जायचं एकदा, मला जाऊ दे. तो म्हणतो की अरे तुला कोण स्वीकारणार आता इतके दिवस झाले तू इथं राहते आहेस, सगळ्या गावाला माहीत झालेलं आहे, आणि आता तुला स्वीकारणार नाही, मला जायचं आहे. तो रात्री झोपलेला असतो. ह्या कथेमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की तो झोपलेला आहे आणि त्याच्या उशीची चावी ही काढते, दार उघडते आणि आपल्या घरी जाते. आपल्या घरी गेल्यानंतर त्याचे दारावर ठोठावते. रात्रीची वेळ आहे बरं का. दार ठोठावते. तिला कोण भावना असतील तिच्या की आपण आता आईच्या गळ्याला पडणार, पण कोण म्हणल्यानंतर बाप दारातूनच म्हणतो की तू आता परत येऊ नकोस, आमची इज्जत घालू नकोस. हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत बरं का. की बाई म्हणजे समाजातली तुमची इज्जत, तू येऊ नकोस. आणि आई पण म्हणते आणखीन मुलींची लग्न व्हायची आहेत, तू येऊ नकोस. आणि तिला त्या रात्री अंधारात उलट पावली परत यावं लागतं. परत आल्यानंतर आता इलाज नाही तिला, घरचेही दार बंद झालेले आहेत आणि हे परक्याचं घर, काय करावं त्या बाईनं.
आणि हळूहळू मग एके दिवशी हा लाल साडी घेऊन येतो. ते म्हणतो तू ही साडी नेस. कुठलाही तिचा म्हणजे शोषण त्याने रशीदनं केलेलं नाही आहे. पण नंतर तो म्हणतो की तू आता तुझ्याशी लग्न मला करायचं आहे, हे साडी नेसायची, उद्या मौलवी येईल, आपला निकाह होईल आणि आपण एकत्र राहू. आता तुला परत जाता येत नाही, इलाज नाही आता तुझाही, आपण सोबत राहू आणि चांगलं जगू. जाऊ दे, भाड में गेला गाव, भाड में गया समाज, आपण आपलं राहू. आणि तिचा नाविलाज होतो, रडते, लग्नाची साडी नेसून रडत बसते. त्या रडण्यातच त्याचं लग्न होतं, कारण ते हदबद असते. आणि त्या लग्नाच्या नंतर त्याला एक मूल होतं, जावेद. कथेचा पुढचा भाग मी नंतर सांगतो पोरोचा. ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पात्र आलेले आहेत. कम्मो नावाची एक मुलगी आहे, ती अनाथ आहे, इकडं चुलत्याकडे राहते. आणि चुलते 10 वर्षाची मुलगी प्रचंड काम घेतात. बरं, गंमत अशी की मुसलमानामध्ये सुद्धा छुआछूत आहे बरं का. ती कम्मो काय म्हणते हिला, तू हिंदू आहे ना, तू हमारे बर्तन को हात मत लगा. ती म्हणते की तू अरे लहान आहे, तुला एवढं मोठं ओझं उचलत नाही, मी घेऊन चालते तिथपर्यंत, तू हात लगाएगी तो लोक नाम रखेंगे. आणि नंतर अमृतात जे कौशल्य असं आहे की ते मानवी रिलेशनला सर्वात मोठं स्थान देतात. कम्मो नंतर त्याच्या घरात येते, त्याच्या कुशीमध्ये येते, तिला आई भेटल्यासारखं वाटायला लागतं आणि हिलाही आपल्याला एक लेक झाली असा आनंद होतो आणि असे रिलेशन त्यांचे तयार होतात. दुसरी एक बाई असते, तिच्या नवऱ्यानं तिसरीच एक बाई ठेवलेली असते, त्याच्यावर हिला पाठवलेलं. ही म्हणजे घरातली मोलकरी. मग ती काय करते, तिच्या अंगात यायला लागतं आणि अंगात येतं फिट्स तिला यायला लागतात. आणि तशी पोरगी एक गावामध्ये असते, तोही एक पिंजर म्हणजे एक सांगाडा होऊन जात असते. तिला ही पोरं त्याला दिलासा देते. सगळ्यात भयंकर जे कॅरेक्टर आहे ना, ते आहे पागलबाईचं. तिचं नाव नाही आहे, एक पागल औरत, पागल आहे. ती आली गल्लीत की बाया आपले लेकरं घरामध्ये घेऊन ओढून नेतात की नको, ती काय करते, बरं ती काय करत नाही, ओरडत ओरडत जात राहते. काय खायला मिळालं ते खाते, नाही तर फेकून देते, जेवढं खायचं तेवढं खाते, अशी पागल. तिला कपड्याचं काही भान नाही. तिच्याबद्दल सगळ्या बाया अशा तिरस्कारानंच बोलतात. पण एके दिवशी लक्षात येतं की तिचं पोट वाढलेलं आहे. आणि पोट वाढलेलं दिसल्याबरोबर सगळ्या बायांमध्ये तिच्याबद्दल करुणा जागते. आणि कोणी तिला साडी द्यायला लागलेलं आहे, कोणी शर्ट द्यायला लागलेलं आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचे कपडे. आणि तिला खायला द्यायला लागलेले. आता गर्भारबाई आहे आणि तिला मदत करतात. हे कॅरेक्टर जबरदस्त कॅरेक्टर केलेलं. ही मात्र विचार करते की कोण असेल असा पुरुष की ज्यानं हिला पण सोडले नाही. कसा असेल तो, हे काय आहे, काही निवड आहे की नाही, काही माणुसकी आहे का नाही. ती पागलबाई आहे, लेकराचं संगोपन कसं करेल, काही विचार केला नाही आणि भोगली ती बाई. एकदम ही विचार करताना अस्वस्थ होऊन जाते. मग एके दिवशी जेव्हा ती पाणी भरायला जाते शेतातल्या विहिरीवर, तर येताना झाडाखाली कन्याचा आवाज येतो. पाहते तर तिथं ती पागलबाई निपचित पडलेली आहे आणि लेकरू बाहेर आलेलं आहे. ही हाक मारते लगेच ह्याला रशीदला. रशीद पटकन जाऊन सूर्य आणतो आणि नाडतो. ते लेकरू ती आपल्या घरी घेऊन जाते. ती मेलेली. आणि घरी नेल्यानंतर आता हिला दूध बीज नसतं बरं का. त्या कथेमध्ये हे बायाच लिहू शकतात अशा कादंबऱ्या. तिला ते मग खसखस खायला घातलं, ती खाते स्वतः. दूध यावं ह्याच्यासाठी काय काय प्रयत्न करते.
आणि मग दूध यायला लागतं, मग तिला बरं वाटतं, ते लेकरू भरायला लागतं, गोंडस व्हायला लागतं. इकडं हिंदूंची मीटिंग, हमारा बच्चा उठा लिया, अब उसको मुसलमान बना देंगे. आणि हे म्हणे सगळे अंगावर त्याच्या. रशीदला बोलवतात, ते लेकरू आमचं आम्हाला परत दे. ते म्हणतात अहो नका हो, तिनं आमच्या बायकोनं लई जीव लावला आहे त्याच्यावर. ते पाजलं तिला, बाहेरचं खात घेत नव्हतं ते काही. आणि नाही धर्मासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. सगळे लोक जमतात आणि एक म्हातारी असते, त्या तिथं काहीतरी मंदिर असतं, तिथं राहणारी म्हातारी बाई, त्या बाईला बोलवतात आणि त्या घरामध्ये जाऊन त्या लेकराला हिसकावून घेतात. आणि ते लेकरू, ती म्हातारी, बरं ती म्हातारी बिचारी ती किती सांभाळणार त्या लेकराला. ते लेकरू आजारी पडायला लागलं, क्रश झालं. आणि आता काय करायचं. सगळे हे जे धर्माचा टेंभा मिरवत होते ते तोंड लपवत फिरायला लागलेले. त्याच्यातल्या एका शहाण्या माणसानं सांगितलं परत देऊन टाका त्याला, तीच नीट सांभाळेल. आणि मग ते पोरगं परत तिच्याकडे येतं. आणि ती ही मधली एक पागल औरतचं कॅरेक्टर जे आहे ते भयंकर. पुरं तिचं काय व्हायचं माहिती आहे का, इतकं चित्र भयंकर दाखवलेलं आहे सगळं. फाळणीच्या वेळेला कत्तली व्हायच्या, हिंदू मुसलमानांना मारायला आहेत, मुसलमान हिंदूंना मारायला आहेत. या गावामध्ये ज्याचं वर्चस्व ते आपलं वर्चस्व दाखवायला लागलेलं आहे. आणि मग हिंदूंचे तांडे निघायला लागले. भारत सरकारनं एक योजना केली किंवा ज्यांना हिंदूंना यावं वाटतं भारतामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतो, तुम्ही या. अमुक अमुक ठिकाणी एक ठेपा केलेला आहे, त्या ठिकाणी हिंदूंनी यायचं, ट्रकमध्ये बसून भारतात जायचं. आणि पुरंला कळतं की लाजो म्हणजे रामचंद्रची बहीण. रामचंद्रची बहीण जी आहे ती गायब झालेली आहे. ती तांड्यात आली होती, नंतर दिसत नाही. म्हणजे काय, लाजोला कोणीतरी उचलून नेलं आहे. ती शोध घ्यायचा. मग पारो काय करते, थोडंसं हे नाटकीय झालेलं आहे. पारो काय करते की हे पांघरून विकणारी म्हणून गावोगाव फिरते, कुठं दिसते का म्हणून ती बाई. तर ते एका गावामध्ये, म्हणजे ते ह्यांच्याच गावामध्ये, रामचंद्रच्या त्या गावामध्ये एका घरामध्ये पोरगी दिसते, जाते, ती हात धरते, तर तिथं लाजो लिहिलेलं असतं. तर लाजो म्हणलं की मग ही आपल्या रामचंद्रची बहीणच आहे. मग हिला सुटका करायची तर कशी करायची, ती सांगते की तू रात्री 12 वाजता आमच्या विहिरीवर ये, तिथं रशीद असेल. आता बघा, हिंदू मुलीला वाचवण्यासाठी. तो म्हणे तो मला कसा ओळखेल, मी त्याला कसा ओळखू. तो म्हणे तू आल्याबरोबर ही माझी अंगठी मी त्याच्याकडे देते, दाखवेल, तुला ओळखेल. आणि ती जरा दचकायला लागली, मुसलमान आहे, पुन्हा ते त्याच्याबरोबर पळायचं, म्हणजे त्यांनीच कुठंतरी नेलं तर काय करा. पण तो म्हणे तू काही काळजी करू नको, तो भला माणूस आहे, तो तुला घेऊन जाईल. आणि ती रात्री दचकत जाते. विहिरीवर रशीद असतो, ती घोड्यावर बसवतो आणि तो घरी आणतो. ह्या दोन्ही बाया गावामध्ये नव्या दिसतील म्हणून त्यांना तिसऱ्या गावामध्ये एके ठिकाणी नेऊन ठेवतो. आणि नंतर ते जातात फाळणीच्या ठिकाणी. आता इथं कथेतलं जे नाट्य आहे ते इथं आहे आणि उंची आहे. ते भलं मोठं मैदान आहे, तिथं भारत सरकारचे सैन्य आहे, ट्रका उभ्या आहेत, ऑफिस चालू आहे, लोक आपापले नावं सांगतायत, आमच्या कोणत्या गावाला जायचं ते सांगतायत. आणि तिथं रामचंद्री आहे, हिचा भाऊ आहे. आणि हिचा भाऊ घेऊन हिला म्हणतो, ती आता लाजो तर भावाकडे गेली, त्याच्या रामचंद्रकडे गेली. हा म्हणतो पोरोला की तू पण चल, मी रामचंद्राला बोललोय, तो स्वीकारायला तुला तयार आहे. आता हिला कोड काय करावं, ह्या कोड्यामध्ये ती खूप विचार करते आणि ती ठरवते, नो, मी रशीद बरोबर राहील. आणि ती परत फिरते आणि रशीद आणि ते परत जातात.
ह्या कथेमध्ये, पूर्वची कथेमध्ये सगळ्यात नाट्य भाग हा आहे की ती काय करते माहिती आहे का, नातं महत्त्वाचं मानते, रिलेशनशिप. ती देश, धर्म ह्या सगळ्या गोष्टी प्रेमापेक्षा लहान आहेत, त्या इतक्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचा त्याग करावा. उलट प्रेमासाठी, आता त्याचं रशीदचं प्रेम प्रूव्ह झालेलं होतं आणि पूर्व तर ती आलेलीच होती, तर त्या गोष्टीचं तिला वाटतं की हे नातं मला दुसरीकडे आता कुठं मिळणार नाही, रामचंद्रकडेही हे नातं मिळणार नाही, जे नातं मला रशीदकडे मिळालेलं आहे. आणि अशा म्हणजे बाई जेव्हा लिहिते आहे ती मानवतेचे व्हॅल्यूज हे सर्वोच्च ठिकाणी ठेवते, असं या कथेवरून दिसतंय, या कादंबरीवरून दिसतंय. मला वाटतं की मी गोष्ट पूर्ण केलेली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेनं मला हे सगळं मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेचे आभार मानतो आणि थांबतो.